कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठल बर तो हा विठ्ठल बर
सुखाचे आगर माप रखमा देवीवर स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठला बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव जय राम कृष्ण हरी जय राम 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 जय राम जय राम जय राम सुख वाटे हे चिठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे चिठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे सुख वाटे हे चिठाई सुख वाटे चिठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे चिठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे मनवोनी केला वास मनवोनी केला वास मनवोनी केला वास मनवोनी केला वास नाही नाशे ठाई नाही नाशे ठाई नाही आशे ठाई नाही नाशे ठाई ठाई नाही आशे ठाई करवे हला चाली न करवे आला जाणी करवे हला चाली करवे आला ताली निवारली चिंता हे निवार
नाही नासे ठाई नाही नासे ठाई विठोबा रखुमाई ओ विठोबा रखुमाई 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 सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे हे चिठाई बहु पायी संतांचे बहु पायी संतांचे मनवनी केला वास मनवनी केला वास बहुपाई सताते बहुपाई सताते मनवोनी केला वास मनवोनी केला वास सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटे हे चिठाई सुख वाटे हे चिठाई बहु पायी संतांचे बहु पायी संतांचे मनवनी केला वास मनवनी केला वास
सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, बहुपायी संतांचे म्हणून केला वास, नाही नाशई ठाई. न करवे हाला चाली, न करवे हाला चाली, निवारली चिंता हे म्हणून केला वास, नाही नाशे ठाई. तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता म्हणून केला वास, नाही नाशे ठाई. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, दुसरे चरणा संताचे, संताचिया संताचिया संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझरे चरणा संताचिया, तुझरे चरणा संताचिया, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अभेर सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांचे प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांच्याच अभंग संहितेतील हा एक संतपर अभंग संतांच्या सानिध्यामध्ये जी सुखाची प्राप्ती जगद्गुरु तुकोबारायांना झाली आणि त्याच सुखाच्या प्राप्तीचा परिहार देणारा सगळ्यांच्या पाठातला परिचयातील प्रासादिक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या नाशिक क्षेत्रामध्ये म्हणजे जिथं प्रभू रामचंद्राच्या शरणानं पावन झालेली भूमी श्री संत ज्ञानोबारायांचे श्रीगुरु की श्री निवृत्तीनाथ सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी ते ते बुडी घेई माझे मना या उक्तीप्रमाणे श्री निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिकची भूमी आणि ह्या भूमीमध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर धोंड्याच्या मासाच्या निमित्तानं आमचे आदरणीय देहूकरांच्यावरती नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व युवक मित्र आदरणीय तात्या आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली होणारा अधिक महिन्यातील हा एक महिन्याचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आणखी भावार्थ रामायण पठन असा मोठा उपक्रम या ठिकाणी महिन्याचा होतो आहे. मागच्या अधिक मासामध्ये सुद्धा पंढरी क्षेत्रामध्ये एक महिन्याचाच महोत्सव आदरणीय तात्यांनी केला होता. त्याही महोत्सवामध्ये कीर्तनाची सेवा करण्याचा योग आला आणि तात्यांचा फोन आला एक सेवा करावी लागेल. त्यावेळेस माझ्या अंगावर काटा आला कारण आत्तापर्यंतची तात्याची जी कीर्तनं सप्ताहातली केली त्यांनी सांगितलेल्या अभंगावरच करावी लागत होती आणि तात्या कोणता अभंग देतील त्याचा काही नेम नसतो बरं का. पण तशी काही ह्यावेळेस भीती नव्हती. तात्यांनी फक्त सेवाच सांगितली अभंग सांगितलाच नाही. त्यामुळं आज माझ्या स्वातंत्र्यानं मला वाटेल तो अभंग मी आज घेतलेला आहे. असो उलटं ते एक मला सवय लागून गेली की बाबा तात्यांनी जो अभंग सांगितला त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन आपल्याला करता आलं काही विचार करावा लागला. असो म्हणून हा एक महिन्याचा उत्सव आपल्या सगळ्यांना ही एक चांगली पर्वणीच आहे महाराज की आम्ही एवढं थकून आलो भागून आलो 300-400 किलोमीटरचा प्रवास बरं का. महाराज लोकांना कीर्तनाचं काहीच वाटत नाही. आता आजचा हिशोब केला तर आमचा 8-10 तासाचा 15-16 तासाचा जायचा ठरला तर 15-16 तासाचा प्रवास आणि कीर्तन फक्त 1.5 तास बरं का. मी 1.5 तास का म्हणतोय तर तुम्ही मोकळ्या मनाने ऐकाल म्हणून बरं का. असो इथं आल्याबरोबर इथल्या व्हेन्स वगैरे वेगळे आहेत महाराज. इथं खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे. आपण असं वाटतं एक समाधान वाटतं. असो आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरेसुद्धा मी बघितल्यानंतर सगळ्यांचे दीपगाबा चेहरे मला प्रसन्न वाटले बरं का. हां नाहीतर काही चेहरे बघितलं का असं वाटतं की जसा काय लोकरी मोवाच तोंडावर पडला आहे. हां आता तात्यांच्या सप्ताहाच्या मानानं थोडीशी गर्दी कमी आहे पण मी गर्दी कमी असली
तर मला आज एक जाणवलं की गर्दी कमी असली तर असणारे सगळे दर्दी आहेत बरं का. असो म्हणून आपल्याला एक चांगला हा एक योग आहे, एक पर्वणी आहे. आणि त्या निमित्तानं अधिक महिन्यामध्ये जे आपण काही पुण्य करतो ते अधिक होतं. अधिकस्य अधिक फलम असा एक महाराज श्लोकच आहे. आणि यामध्ये आपण जे करल ते अधिक होतं. आणि अशा नाशिकसारख्या पुण्य पावन भूमीमध्ये आपल्याला काही दिवस राहण्याचा योग येतो आहे की जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्यदेश दोष नाही उकदाशी दूत संगे यमापाशी सहजतया जनाछंद वाचे गोविंद गोविंद तुळशी वने रंगमाळा अवघा वैकुंठ सोहळा. तुका म्हणे भिणेन काळ नये तेने राणे अशी ही पवित्र भूमी आहे नाशिकची. भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. या भूमीमध्ये आपल्याला अधिक मासाच्या निमित्तानं इथं सेवा करण्याचा योग यावा हे सुद्धा आपल्या जीवनातलं काही कमी भाग्य नाही. आणि म्हणून आजच्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रासादिक अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज यच्च यावत सर्व मनुष्य जीवाला, आणि थोडक्यात सांगायला हरकत नाही, सुखाचा पत्ताच सांगतात. की बाबा का सांगतात तर महाराजांच्या लक्षात आलं हा मनुष्य जीव यच्च यावत मनुष्य जीव जन्माला आल्यापासून जर कशाच्या शोधामध्ये असेल तर महाराजांच्या लक्षात आलं सुखाच्या शोधामध्ये. तो सगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करतोय, अहोरात्र प्रयत्न करतोय. भागवतामध्ये तर भागवतकार सांगतात किती प्रयत्न करतो. रात्रंदिवस निज निकटे मरणासी घेता झटे. मरणप्राय कष्ट करतोय, रात्रंदिवस पळतोय, रात्रंदिवस विचार करतोय. परंतु या सगळ्याचं एकच कारण आहे, तुकोबाराय म्हणतात त्याला येणं केनं प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटतंय. मला कोणत्या का होईना माध्यमातून सुख मिळावं याच्याकरताच त्याचा प्रयत्न आहे, त्याचा कुठलाही दुसरा प्रयत्न नाही. कारण असा शोधूनही मनुष्य या विश्वामध्ये सापडणार नाही की तो दुःखाची इच्छा करतोय. आत्तापर्यंत 60-70 वर्ष सुखात गेली, आता 10-5 वर्षच राहिली, तेवढी तरी दुःखाची दे असं कोण म्हणेल का महाराज? नाही. महाराजांचं प्रमाणच आहे, असा शोधून जीव सापडत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे असा कोणच नाही. पण याच्या विरुद्ध पाहायला मिळते कोणच दुःखाची इच्छा करत नाही. प्रत्येक जण इच्छा करतोय सुखाची, पण त्याला मरेपर्यंत सुखाची प्राप्तीच होत नाही. काय करावं? तुकोबारांच्या लक्षात आलं हा जीव बिगर सुखाचाच जातोय, पण त्याला सुखच मिळत नाही. आणि त्याला सुख मिळावं असं जर कुणाला वाटत असेल तर फक्त संतांना वाटतं. मी पुढं जाऊन सांगेन देवाला सुद्धा वाटत नाही आपण सुखी व्हावं. तू म्हणाल देव काय आपला वैरी आहे का? देव काय शत्रू आहे का? देवाला वाटतं सुखी व्हावं, पण कोण? तो भक्तांना सुखी करतो. भक्तांच्या सुखाकरताच त्याचा अवताराचं प्रयोजन आहे. तो स्वतःच सांगतो परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. माझं कामच आहे भक्ता राखे. महाराजांनी सुंदर अनुवाद केला आहे या श्लोकावरती. पायापाशी आणि दुर्जनाशी संवाद. भक्तांच्या व्यतिरिक्त देव कुणाचाच विचार करत नाही, फक्त आणि फक्त भक्ताचाच करतो. त्याची बांधिलकीच आहे. मग आपण आपला विचार केला तर आपण भक्त आहे का नाही हे आपल्याला तपासावं लागेल. तपासण्याकरता कोणचं थर्मामीटर लावावं लागेल? त्याला तुकोबारायांच्या अभंगाचं लावावं लागेल, भगवंताच्या श्लोकाचं लावावं लागेल गीतेतील. आपण भक्त आहे का ना? अनपेक्षा शुचिर दक्ष या श्लोकामध्ये भगवंताने भक्ताची लक्षणं सांगितली. आणि कुणाला हा श्लोक कळेल, कुणाला त्याचा अर्थ कळेल न म्हणून तुकोबारांनी या श्लोकावरती
मराठीत भाष्यच केलं आहे. म्हणजे या श्लोकाचा अनुवाद तुकोबारा एका अभंगातून करतात. भक्त कोणाला म्हणायचं? भक्ताची भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय त्वचाचा झाला नारायण, विषय त्वचाचा झाला नारायण, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश भक्ताची लक्षणं तुकोबारानं सांगावी लागली. ह्याला भक्त म्हणायचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, ना वडे जन ना वडे धन ना वडे माता ना वडे पिता आणि आवडे देव, त्याला भक्त म्हणायचं. त्यांना देव आवडतो त्यांना भक्त म्हणायचं. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ही भक्ताची लक्षणं आहेत. तुम्ही म्हणाल ह्यातलं एखादं लक्षण कमी असलं तर भक्त होणार नाही का? तुकोबारा चक्क सांगतात तो भक्तच नाही, यातली सगळीच लक्षणं त्याला पाहिजेत. त्याला तुकोबारायांनी पाकशास्त्रातलं उदाहरण दिलं आहे. स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक करत असताना त्याला अत्यावश्य 3 वस्तू पाहिजेतच, त्याच्याशिवाय स्वयंपाक करता येत नाही. म्हणून भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने. भक्ताची लक्षणं सांगा. पाविजेया ठाया माझी ऐशी काया जवन हे, उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक. काय महाराजांचं पाकशास्त्र होतं त्या काळामध्ये. महाराज म्हणतात स्वयंपाक करायचा आहे, मग त्याला पाणी दिलं पाहिजे. नाहीतर आज नळाला पाणीच आलं नाही, बिगर पाण्याचा स्वयंपाक करा सांगितलं महिलांना. शक्य आहे का हो? नाही. पुन्हा पाणी उपलब्ध करून दिलं. आणि गॅसचा तुटवडा, युद्ध चालू आहे अमेरिकेचं इराकचं, गॅसचा शॉर्टेज आहे. आमच्या भागात तर काही सप्ते कॅन्सल झाले गॅसच्या शॉर्टेजमुळं. स्वयंपाक कसा करायचा? मग त्याला ऊर्जा द्यावी लागते, त्याला शिदा द्यावा लागतो. ह्यातली एखादी गोष्ट कमी असली तर स्वयंपाक करता येत नाही. उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एका विन एक कामा नाही. मला हे सगळं का सांगायचं आहे तर भक्त असल्याशिवाय देव विचार करत नाही. भक्ताचा नक्की देव विचार करतो, भक्ताच्या करताच देवाचा. मग तुम्ही आम्ही जर ह्या भक्ताच्या यादीतच बसतच नाही तर देव आपला विचार करेल का नाही याच्यामध्ये नक्की साशंकता आहे. भक्त झाला तर 100% करणार, पण आपल्या उद्धाराकरता, आपल्या सुखाकरता, आपल्या समाधानाकरता संत महात्मे येत असतात. महाराज संत महात्म्यांचं अवताराचं प्रयोजनच तुकोबारा म्हणतात एवढ्यासाठी आहे.
नामदेवराय तीर्थावळीमध्ये सांगतात, संतांच्या अवताराचं प्रयोजन कशा करताय. संसारी असक्त माया मोहरत, तापत्रय संतप्त झाले जीव, ऐशिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. या जगामध्ये संत महात्मे जे संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये गांजलेले आहेत, संसारामध्ये दुःखी झालेले आहेत, आणि त्यांचं दुःख कमी करून या संसारी जीवाला सुखी करण्याकरता संत महात्मे येतात. म्हणून ते सुख फक्त संतांच्या जवळ आहे. संत महात्म्यांचं प्रत्येक युगातलं काम हेच आहे. तुकोबाराय म्हणतात, आत्ताच नाही, आम्ही युगायुगामध्ये आलो पण काम हेच केलंय. काय काम केलं. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. प्रत्येक युगामध्ये हे केलंय. मागे बहुता जन्मी हेच काम केलंय. हेच करिता आलो आम्ही, जे संसारामध्ये भवतापानं श्रमित झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत, त्या दुःखानं पिडलेले आहेत, आणि त्यांचं दुःख कमी करून तुकोबाराय म्हणतात, त्या जीवाला सुखी करण्याकरता आमच्या अवताराचं प्रयोजन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं, हा जीव सुखाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, पण त्याला सुख मिळतच नाही. किती दिवस मिळत नाही. लग्न होईपर्यंत विचारा झालेल्यांना. महाराज म्हणतात, अरे ह्याला वयाची अट्ट नाही, हे सुख किती दिवस प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा क्षण एक मुक्ती अज्ञानाई गेला, एक मुक्ती अज्ञानाई गेला. हा हिंदता दीक्षा क्षीण पावला, हिंदता दिशा क्षीण पावला. माया देशीला जीव माझा,
सुखाची अपेक्षा आहे, सुखाच्या शोधामध्ये आहे. तो सुख शोधतोय, रात्रंदिवस सुखतोय. आणि तो शोधता शोधता तुकोबाराय सांगतात त्याचा जन्म गेला. नुसता जन्मच नाही, अनेक वचनीय शब्द आहे. अनेक जन्म गेले तरी तुकोबाराय म्हणतात त्याला सुखाची प्राप्तीच होत. मग का होत नाही, कशामुळं होत नाही? महाराजांच्या लक्षात आलं की जिथं सुख आहे त्या ठिकाणी हा जीव जातच नाही, तिथं जायलाच तयार नाही. का जात नाही तर त्याला माहीतच नाही तिथं सुख आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला माहीत करून देतात, बाबा हे सुख कुठं आहे तर संतांच्या जवळ आहे. तुम्ही संतांच्या ठिकाणी जा, त्या संतांच्या सानिध्यामध्ये अमर्याद सुख आहे. तुकोबाराय म्हणतात माझी अनुभूती आहे, माझा अनुभव आहे. महाराजांच्या जीवनामध्ये काही दुःख नव्हती का? पण तुकोबाराय सांगतात दुःख ते नये कैशी स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी राशी, याचे वर्मत्व आम्हा पाशी. आम्हाला माहीत आहे या जीवनामध्ये दुःख आहेत, पण ती सगळी दुःख महाराज संतांच्या चरणाजवळ आमच्या निवृत्त झाली आणि आम्हाला अमर्याद सुखाची प्राप्ती झाली. का तर ते सुख फक्त संतांच्या जवळच आहे. मग त्या सुखामध्ये तुकोबारायांनी अमर्याद शब्द घातला, म्हणजे बहु म्हणजे अमर्याद सुख. त्या सुखाची कल्पना करता येईल. तुका मने सुखे तया हरतील दुखे, तया हरतील दुखे, तया हरतील दुखे. तुका मने सुखे तया हरतील दुखे, तया हरतील दुखे, तया दुःखाची निवृत्ती तुकोबाराय म्हणतात फक्त संतांच्या जवळ होऊ शकते. अन्यथा तुम्ही कितीही महाराज सुखाचे प्रयत्न केले तर त्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. सुखाची प्राप्ती होत असती तर कबीर महाराजांना काही चेहरे तरी थोडेसे तरी महाराज प्रसन्न दिसले असते. कबीर महाराज म्हणतात जो जो देखे वो दुखया बाबा, सुखया कोई नाही रे. कोणच सुखी नाही, सगळे दुःखीच कसे आहेत. कबीर महाराज म्हणतात दुःखाचं कारण प्रत्येकाचं वेगळं आहे. श्रीमंताच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, गरिबाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, स्त्रियांच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, पुरुषाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे. सगळ्यांची दुःख आहेत. महाराजांच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, टाळकऱ्याच्या दुःखाचं कारण वेगळं आहे. जो जो देखे वो दुःख या बाबा. अरे सुखी कोणच नाही. का नाही? मला एक जण म्हटलं महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं कोणच सुखी नाही, जो जो देखे. कबीर महाराजांच्या एका प्रमाणाला म्हणला मी आव्हान करतो. आता तो त्याच्यापेक्षा मूर्ख होता त्या दुःखी माणसापेक्षा. मी म्हणलं कोण सुखी आहे ते तर सांग. तो म्हटला निर्लज्जम सदा सुखी. तर काय त्याचा उपयोग आहे? या सुखाचा काय उपयोग आहे महाराज? अजून विनोदानं सांगायला हरकत नाही, प्रत्यक्षात मी ते पाहिले. आता अलीकडं असं 4 व्हीलर गाडी असली ना त्याच्या पाठीमागं काहीतरी लिहितात बघा ती बघा. आमच्या वारकरी संप्रदायाची गाडी असली तर रामकृष्ण हरी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय लिहितात. अजून कोण लिहितं विठ्ठल आमचे जीवन. चांगलं वाटतं ते वाचायला. आता ते फॅडच झाले लोकांचं. काही लिहितात महाराज. आता काही लिहितात कष्ट हेच भांडवल, कष्टावर गाडी घेतली तर. कृपा त्या माऊलीची लिहितात. आता अजून पुन्हा परवा जर एकच वेगळंच वाचायला मिळालं. मला ते छंदच आहे वाचायचा. काय लिहिलं ते. पुढं गाडीत बसलेलं असतो ते दिसतं. त्यात लिहिलं होतं आपलेच गद्दार. परवा पुण्यावरून येत होतो आणि स्वारगेटला उतरलो. गाडीतनं मोठी गाडी नव्हती, 4 व्हीलर बस नेत होतो.
माझ्या समोर एक रिक्षा गेली आणि रिक्षा गेल्यानंतर त्या रिक्षाच्या पाठीमागे त्या रिक्षावाल्याने लिहिलं होतं, जगात कोण सुखी, आणि त्याच्या खाली दुसरंही वाक्य लिहिलं होतं. आता ते वाचायचंच राहिलं, रिक्षा स्पीडनं गेली निघून. तर मला एक छंद होता, म्हणलं तर खालचं महत्त्वाचंच राहिलं. त्याने लिहिले जगात कोण सुखी, काहीतरी विशेष असेल म्हणलं त्याचं, कोण सुखी आहे बघावं म्हणलं तिकडं, तर त्या पत्ता तरी आपण घ्यावा त्याचा. पण जाऊ द्या, रिक्षाच गेली निघून. पण योग असा होता, 2 मिनिटाच्या अंतरावरच तो पॅसेंजर उतरणार होता. रिक्षा थांबली तिथं. मग मला थोडी उत्सुकता असल्यामुळे हातात थोडी छोटी बॅग होती, पण थोड्या उचलत्या पावलानं गेलो आणि ते वाचलंच मी शेवटी. ती रिक्षा थांबली, पॅसेंजर उतरे, पण मी गाठली रिक्षा. आणि त्यानं लिहिलं होतं जगात कोण सुखी, आणि त्याच्या खाली त्यानंच वाक्य लिहिलं होतं, ज्याची बायको मुकी तोच सुखी. आता असू द्या म्हटलं, त्याच्याविषयी बरोबर असेल, त्याची बायको फार बडबड करत असेल म्हणून त्यानं लिहिलं असेल. पण या जगामध्ये खऱ्या अर्थानं कोणच सुखी नाही, सगळे दुःखी आहेत. दुःखाचं कारण प्रत्येकाचं वेगळं आहे, आणि ते सुख मिळावं म्हणूनच आपण इथं आलो त्यांच्या सानिध्यामध्ये. बाबा नाशिकसारख्या क्षेत्रामध्ये रम्य वातावरणामध्ये निदान आपल्याला इथं तरी सुख मिळेल, त्याला थोडंसं काही विसर पडेल आपल्या दुःखाचा, असं संतांच्या सानिध्यामध्ये अमर्याद सुख आहे. आणि त्या सुखाची प्राप्ती तुकोबारा म्हणतात मला झाली. कुठं झाली तर संतांच्या सानिध्यामध्ये, तिथं अमर्याद सुख आहे. म्हणून त्यांनी बहुशब्द घातला, देशकाले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा. त्या सुखाला मर्यादा नाही, अमर्याद सुख आहे. ते सुख मदभक्त सदा भोगी. म्हणून तुकोबारायांची अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील की वैष्णवा संगती सुख वाटे देवा, 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 वैष्णवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा. आणि कवी देवा काही दे, आणि कवी देवा काही दे, आपुले आनंदे गायनाचे पुढे, आपुले महाराजांची सुखाच्या बाबतीमध्ये शेकडो प्रमाण देता येतील. माझ्या जीवनामध्ये मला येणं केणं प्रकारे सुखाची जर प्राप्ती झाली असेल
तर ती प्राप्ती फक्त संतांच्या सहवासात, संतांच्या संगतीमध्येच झाली. म्हणून सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. आनंदच आनंद, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे त्या संतांच्या संगतीमध्ये अमर्याद सुख. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. आता सर्व सुखच आम्हाला तर एकच सुख माहिती आहे. सर्व सुख म्हणजे अनेक सुख कुठले आलेत, आम्हाला एकच सुख माहित आहे. म्हणून तुकोबारांना सर्व सुख शब्द वापरावा लागला. आम्हाला एकच सुखाची कल्पना. आमचं सुख किती मर्यादित आहे. संसारी लोकाचं, संसारी लोकाच्या सुखाची कल्पना किती आहे. ल्यावे, खावे, प्यावे नाही बरं का, पदरचं बोलायचं नाही. नुसतं ल्यावे, खावे, बरे असावे सदैव, हेच करीत असे हाऊ संसारी. याच्यापेक्षा अजून काय संसारी जीवाची अपेक्षा. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, हेच करीत असे हाऊ संसारी. बस एवढंच. संतान वाढावं बरं का. 2चे 4 व्हावे, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 64, 128, 256. वेल मांडवाला जावा, मांडव मोडून खाली पडला तरी चालेल. पण आमच्या तात्यांनी कधी हा विचार केलाय का हो, माझे 2चे 4 हात व्हावे, 4चे 8, 16, 32 व्हावे? नाही. ही व्यसनमुक्तीची सगळी मुलं आहेत ती तात्या म्हणतात माझीच आहेत. तात म्हणजे वडील, सगळी मुलं तात्या म्हणतात म्हणजे मी त्यांचा वडीलच आहे. ही एवढी मोठी भूमिका आहे महाराज. आपली कल्पना आहे आपला वंश वाढावा, घरात धनधान्य व्हावं आणि बस एवढी सुखाची कल्पना. याच्यापेक्षा पुढं जात नाही. पण शाश्वत सुख म्हणजे आदिदैविक सुख आहे, आदि भौतिक सुख आहे आणि आध्यात्मिक सुख आहे. या सुखाची कल्पनाच नाही आम्हाला. म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखेली चरणांबुजे. मग अशा अमर्याद सुखामध्ये की ज्या सुखाची कल्पना आपण करू शकत नाही, ते सुख आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा नाही. आदिदैविक सुख, आदि भौतिक सुख, असं सुख तुकोबाराय म्हणतात संतांच्या चरणाजवळ लोळणी घेतं. आणि त्या सुखामध्ये मी न्हावून गेलो. तुका मने धन्य झालो, सुखे संताची ध्यानो. तुका मने धन्य झालो, तुका मने धन्य झालो, सुखे संताची ध्यानो. तुका म्हणे धन्य झालो, सुखे संताच्या ध्यानो. लोटांगणी आलो पुढे भार देखोली. हा लोटांगणी आलो पुढे भार देखोली. लोटांगणी आलो पुढे भार देखोली. हा लोटांगणी आलो पुढे भार देखोली. पुढे भार देखोली. पुढे भार देखोली. आधी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साचडी. आज कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे घोडे बहुता दुःखाचे साखळे. कोंदाटले पुढे तुका म्हणे धन्य झालो. हा तुका म्हणे धन्य झालो, सुखे संताची झालो. सुखे संताची झालो. लोटांगणी आलो पुढे भार देखोली. लोटांगणी आलो पुढे भार देखोली. हा लोटांगणी आलो पुढे भार देखोली. लोटांगणी आलो पुढे भार देखोली. असं अमर्याद सुख माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. कुठं तर संतांच्या सानिध्यामध्ये. मग तुका म्हणे धान्य झालो, सुखे संताची ध्यालो. लोटांगणी आलो
पुढे भार देखोनी, आज फिटले माझे कोडे, भव दुःखाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. मला सर्व सुखाची प्राप्ती झाली. मात्र या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात जर कठीण गोष्ट कोणती असेल तर सुख नावाची गोष्ट कठीण आहे. सुख हे संपत्तीवरती, सत्तेवरती अवलंबून नाही महाराज. सगळ्यात दुरापास्त गोष्ट, दुर्मिळ गोष्ट जर या मृत्यूलोकामध्ये कोणती असेल तर सुख नावाची गोष्ट आहे. भगवान स्वतः सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाची. ज्ञानोबांनी सुंदर भाष्य केलं. या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात जर कठीण गोष्ट कोणती असेल तर सुख नावाची गोष्ट आहे. ते सुख सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या सुखाकरता तो रात्रंदिवस प्रयत्न करतो. ज्ञानोबाऱ्यांचा तर दावा असा आहे, अरे ह्या संसाराचं मूळच दुःखाचं आहे, तर त्याला फळ सुखाचं कसं येईल? त्याची अपेक्षा सुखाची करणं चुकीचीच आहे. म्हणून ही प्रमाणं सगळी आपण म्हणून मऊ केलेली आहेत. तसं काही नाही. आता मी म्हणणार नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. सगळ्याला पाठ आहेत प्रमाण. महाराज या संसाराचं मूळ दुःखाचं आहे, त्याला फळ सुखाचं येऊ शकत नाही. मग त्याला जर फळ सुखाचं यावं असं वाटत असेल तर महाराज त्या संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही जावं लागेल. कारण संतच यावत मनुष्य जीवाला सुखी करू शकतात, देवसुद्धा करू शकत नाही. म्हणून देवापेक्षाही संतांचं काम फार मोठं आहे महाराज. देव हा भक्तवत्सल आहे. आम्ही कुटुंबवत्सल आहोत. फार महाराज मोठा असला तर फडवत्सल. पण संत महात्मे दीनवत्सल आहेत. तुमच्या आमच्या उद्धारा करता येतात. ब्रह्ममूर्ती संत जगिया उतरले, उद्धराया आले दीनजना. दीनजनाच्या उद्धारा करता येतात. तोच देव संतांच्या रूपानं भूतलावरती येतो. म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान स्वतः सांगतात, आत्मज्ञाने चोखडी, संत ही माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. संतच म्हणजे तो देव संतांच्या रूपाने येतो. म्हणून संताची एक व्याख्या माझ्या बुद्धीने मी करत असतो. विश्वाचा नियंता, जगत परमात्मा, अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव संत आहे. संत ही सगळ्या जगातली प्रचंड मोठी शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी जर कोणती शक्ती असेल तर संत ही शक्ती आहे. अजून सांगेन, संत कोणाला म्हणावं? देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं, आणि देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. मी पदरचा सांगणार नाही, तुकोबाराय सांगतात, आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी आसे.
परमात्माच त्यांच्याजवळ असतो महाराज. असो म्हणून अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणारविंदाच्या जवळ मोठ्यांची ओळख ही त्यांच्या पायानं करून दिली जाते. म्हणून तुकोबाऱ्याचे अभंग असे आहेत. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. म्हणून मोठ्यांची ओळख ही पायानं करून दिली जाते. त्यांच्या पायाजवळ त्यांच्या चरणाजवळ अमर्याद सुख आहे आणि त्या सुखाची प्राप्ती मला झाली. म्हणून असा हा मृत्यूलोक दुःखानं जरी भरलेला असला तर या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला सुख हवं असेल तर तुकोबारा म्हणतात त्या सुखाकरता तुम्ही दुसरा कुठलाही प्रयत्न करू नका, कुठेही जाऊ नका. त्या संतांच्या सानिध्यात गेलं का अमर्याद सुख तुम्हाला प्राप्त होईल. हेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई. ठाई, सुख वाटे ठाई, हा सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे ठाई. बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचे मनोनी केला वास, मनोनी केला वास.
तुकोबाराय म्हणतात, एवढ्या करता मी संतांच्या संगतीमध्येच आयुष्यभर राहिलो. वास या शब्दाचा अर्थ त्यांच्या सहवासामध्ये मानवने केला वास, तिथं मला सुखाची अमर्याद प्राप्ती झाली. महाराजांना माहीत होतं हे सुख फक्त इथंच आहे, ते अमर्याद सुख आहे. म्हणून महाराजांना प्रत्यक्षात भगवान परमात्म्याने म्हणावं, महाराज तुमचं माझ्या डोक्यावरती सेवेचं ऋण झालेलं आहे, त्या ऋणातून मला कुठंतरी थोडंसं मुक्त करा, मला काहीतरी मागा, काहीतरी मागा. देवाने आग्रह करावा. आमच्या तुकोबारायाकरता पांडुरंगाने एक वाक्य वापरावं. तुम्हाला ते वाक्य मी ऐकवल्यावर हसू येईल. तुकोबारायांना म्हणावं, महाराज तुमच्यासाठी काय पण. पण महाराजांनी तेवढ्याच ताकदीनं देवाला उत्तर द्यावं, आणि काही नाही मागणे, आग्रह केला. त्यावेळेस महाराज म्हणतात, हे तुला मी मागत नाही, आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विनवाय बाबा. मला काय दे, संत संगती देही चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या जीवा पळवी देवा मनोरथ. शेकडो अभंगातून महाराजांची हीच देवाला मागणी, शेकडो अभंगातून. जाऊ द्या, रोज कीर्तनकार बदलतोय, अभंग बदलतो, अभंगाचं निरूपण बदलतंय, पण शेवटचा ठरलेला रोज अभंग एकच आहे, मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हेची मज दे. महाराजांना माहीत होतं हे मिळालं का बाकीचे काही मागण्याची गरजच नाही. म्हणून त्या संगती करता देवाला म्हणतात, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. त्यांची संगत मिळण्याकरता मला अनेक जन्म दे, पण संतांच्या संगतीतले दे. महाराजांनी अतिशय निकृष्ट भूमिका स्वीकारली. या भूमिकेवरून लक्षात येतं की संगत महत्त्वाची किती आहे, संगतीला तुकोबाराने किती महत्त्व दिलं आहे. तुकाराम महाराज एका अभंगात तर म्हणतात, मला मनुष्याचा जन्म तुला नाही देता आला, तुला नाही देऊ वाटला तर देऊ नकोस, मी त्याच्याबद्दल साकडं तुला घालत नाही, पण मला संतांच्या संगतीमध्ये मात्र जन्माला घाल. म्हणून संत समागम एखादी परी व्हावी त्याची द्वारी श्वान याती. मला संतांच्या दारातला, वैष्णवांच्या दारातला कुत्रा केला तरी चालेल, पण माझं एक बंधन राहील, तो संतांच्या वैष्णवाच्या दारातला कुत्रा पाहिजे. याचा अर्थ असा आहे, त्या संगतीला फार महत्त्व आहे. नुसता कुत्र्याचा जन्म नको आहे, तो कुत्रा वैष्णवांच्या दारातला पाहिजे, संतांच्या दारातला पाहिजे.
असा महाराजांचा आग्रह आहे. कारण का कुत्राचा जन्म काही चांगला आहे का हो? एक जण म्हटला चांगला आहे आणि त्याला शेजारचा म्हटला ए कुत्र्या, त्याच्या अंगावर तसाच धावून गेला तो. मी सांगत असतो विनोदानं, कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे म्हणा, अतिशय प्रामाणिक आहे. पण कुत्र्याकडे एक दोष आहे. मनुष्यसुद्धा प्रामाणिक आहे, पण मनुष्याकडे सुद्धा एक दोष आहे. मला तो दोष एक जणाने सांगितला. म्हणला कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. जाऊ द्या, विषयांतर मला करायचं नाही. टाळ्या वाजवण्यासाठी मी वाक्य कधीच वापरत नाही. असू द्या, टाळी आपली फक्त भजन करतानाच वाजवायची. आणि महाराज म्हणतात मला त्या वैष्णवांच्या दारातला कुत्र्याचा जन्म दे. याच्यातून एकच भूमिका महत्त्वाची आहे, संगत फार महत्त्वाची. ती संगत मला संतांची दे आणि त्या संगतीमध्ये मला कुत्र्याचा जन्म दिला तरी चालेल. कुत्रा जरा बारा तरी प्राणी आहे. वैष्णवांच्या दारातला ते कुत्रा वसरीला तरी असतो, पायरीला तरी कुत्रा असतो, पण संगतीला इतकं महत्त्व दिले. याहीपेक्षा अतिशय निकृष्ट दर्जाची भूमिका तुकोबारा स्वीकारतात. पण ती कशा करता तर संगती करता स्वीकारतात. कारण मनुष्याचं जीवन हे संगतीमध्ये घडतं. बाळकडीतलं प्रमाण आहे पतन अथवा उद्धार संघाचा. आपल्या जीवनाचा उद्धार अथवा पतन हे संगतीवर. जीवनामध्ये परिणाम चांगला दिसत असेल तर संगतीचा आहे, आणि जीवनामध्ये परिणाम वाईट दिसत असेल तरी संगतीचा आहे. दोन्हीही परिणामाला कारण संगत आहे. म्हणून तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये फक्त संतांच्या, महाराज म्हणतात मला फक्त 2च सोबती आहेत, माझे 2च मित्र आहेत, तिसरा मित्रच नाही. आम्ही मोठेपणानं सांगतो आम्हाला एवढे मित्र आहेत, आमच्या डोक्याला केस कमी. महाराजांनी जीवनामध्ये दोघांचीच संगत केली. एक कोणाची? देवाची संगत केली आणि एक संताची संगत केली. आजच्या अभंगामध्ये संतांच्या संगतीबद्दल बोलतात, काही अभंगामध्ये देवाच्या संगतीबद्दल बोलतात. तर म्हणून तुकोबारा म्हणतात म्हणवून केला वास, मी संतांच्या संगतीमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या संगतीकरता तुकोबारांनी आणखी एका ठिकाणी अतिशय निकृष्ट भूमिका स्वीकारली. कुत्र्याचा जन्म बरा आहे, पण तुकोबारा एका अभंगातून म्हणतात सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचे नानी होईन कीडा. वैष्णवाचे नानी होईन कीडा. उचिष्ट लोळेन अंगणी, सेवेना उचिष्ट लोळेन अंगणी, सेवेना उचिष्ट लोळेन अंगणी, सेवेना उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचे नानी होईन कीडा. वैष्णवाचे नानी होईन कीडा. बघा ही भूमिका तर किती निकृष्ट आहे. महाराज म्हणतात वैष्णवाच्या नाहनीतील मला किड्याचा जन्म दिला तरी चालेल. आता मुळात तर नाहणी हा शब्दच मला वाटते नवीन पिढीला कळणार नाही. काही जुन्या पिढीला कळेल. नाहणी म्हणजे जुन्या काळातलं स्नानगृह. आम्ही लहान असताना ती नाहणी घरामध्ये नसायची, बाहेर असायची. घरापासून थोडंसं 5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या अंतरावर. आणि त्या नाहणीचं स्वरूप असं असायचं, ती दगडा मातीची चिखलाची असायची. तिला दरवाजा नसायचा, वरून छती नसायचा, ओपनच असायचं. फक्त स्नान करण्याकरता आडोसा आपण त्याला म्हणू. आणि तिथं आंघोळ केल्यानंतर ते पाणी बाहेर जाण्याकरता त्या नाहणीला एक मोरी असायची, त्याला मोरी म्हणायची. आणि त्याच्यातून ते स्नान केलेलं पाणी बाहेर पडायचं. मग ते आत्ताच्यासारखं इतकं टापटीपमधली नाहणी कुठली हो. आता तर मला वाटतं तो नाहणी आहे ते बाथरूम आहे का आलिशान हाल आहे कळतच नाही महाराज. आणि सगळी सुविधा आहे तिथं, 2 in 1 आहे ते सगळं. आता मला तर एक इंजिनियर म्हणला महाराज हे 2 in 1 नाही, काही दिवसांना तिथं नाश्त्याची सुद्धा सोय होईल मला. त्याला 3 in 1 म्हणायचं. जुन्या काळातलं ते बाथरूम आहे समजा, सोडून द्या बाकीचा विषय. आणि ते पाणी बाहेर जाण्याकरता मोरी. पण सगळं पाणी त्या चिखलातून, त्या दगडा मातीच्या चिखलातून बाहेर जात नाही. थोडं पाणी साठून राहतं तिथं. आणि साठून राहिलेल्या पाण्यामध्ये किडं होणे हा स्थायी भाव आहे त्याचा. मग तिथं त्या घाण पाण्यात किडे होतात, किडे. आणि तुकोबारा म्हणतात ती जर नाहणी वैष्णवाची असेल आणि त्यातल्या असंख्य किड्यापैकी एखाद्या किड्याचा मला जन्म दिला तरीसुद्धा तो चालेल, मी आनंदानं स्वीकारेन. का तर तिथं मला संतांची संगत मिळेल.
म्हणून त्या संत संगतीमध्ये काय विशेष आहे तर तुकोबाराय म्हणतात त्याच संत संगतीमध्ये अमर्याद सुखाची प्राप्ती आहे. माझ्या जीवनामध्ये मी सुखाकरता दुसरा कुठलाच प्रयत्न केला नाही. आम्ही सुखाकरता अनेक प्रयत्न करतो, याच्यातून सुख नाही मिळालं तर दुसरा, दुसऱ्यातून नाही तर तिसरा. हालाचाली शब्दाचा अर्थ प्रयत्न. मी कोणताच जीवनामध्ये प्रयत्न केला नाही. न करवे हालाचाली निवारली चिंता हे. अरे त्या संतांच्या संगतीमध्ये अमर्याद सुख तर प्राप्त झालंच मला, पण माझ्या जीवनातल्या अमर्याद असणाऱ्या चिंता त्या सगळ्या दूर झाल्या. चिंता काही एक प्रकारची असते का हो? अनेक प्रकारच्या चिंता आपल्या जीवनामध्ये आहेत आणि त्या चिंता निवारण होण्याकरता माझ्या जीवनामध्ये मी कोणताच प्रयत्न केला नाही. मी फक्त संतांच्या संगतीमध्ये राहिलो, संतांच्यावरती मी विश्वास ठेवला आणि त्याच्या संगतीमध्ये राहिलो आणि जीवनामध्ये जेवढ्या चिंता होत्या त्या सगळ्या दूर झाल्या. उजळले भाग्य आता अवघी म्हणजे सगळ्या होत्या तेवढ्या सर्व चिंता दूर झाल्या. आता जीवन आणि चिंता किती समीकरण मोठं आहे. एक चिंता निवारण करे पण दुसरी चिंता उभी असते. आमचा शिष्य होता तबो आळो म्हणायचा, तो मला म्हणायचाच नाही. अहो मग मी किती भेटतोय म्हणले, कुठं जातो भोगा तर तुझ्या पाठीमागं मी उभा, असा एक यमक परात जुळवायचा. तशा जीवनामध्ये अनेक चिंता आहेत, एक चिंता नाही. पण आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सगळी शेतकरी मंडळी आहे. एखाद्या शेतकऱ्यानं पट्टा पद्धतीचा ऊस लावलेला असं धरून चाललं आणि त्या ऊसामध्ये तण येणं हा स्वाभाविक स्वभावच आहे त्या शेतीचा. त्या पट्टा पद्धतीच्या ऊसामध्ये तण आलेला आहे दीपकावा आणि ते तण काढण्यासाठी खुरपण्यासाठी त्या शेतकऱ्यानं रोजंदारीनं महिला लावलेल्या आहेत खुरपायला आणि त्या महिला गवत काढतायत त्या ऊसातलं पट्टा पद्धतीचं आणि खुरपत ते पुढं जात आहेत. पण ते गवत लव्हाळ्याचं, कुंद्याचं, हराळीचं इतकं चमत्कारिक असतं की ती महिला खुरपत पुढं कुठपर्यंत गेलेली आहे ते पाठीमागून डोकावून मानकूट वर करून बघतं. ते म्हणजे ते त्वरित येतं परत. तसं संसारातली एक चिंता निवारण करेपर्यंत दुसरी चिंता उभी असते. पण तुकोबाराय म्हणतात या संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेला आणि संतांची जर का कृपा झालीच तर जीवनामध्ये चिंताच राहत नाही, सगळ्या चिंता निवारण होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या चिंता निवारण होण्याकरता मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रयत्न केला नाही, फक्त संतांच्या सानिध्यामध्ये मी गेलो. म्हणून करवे हालाचाली निवारली चिंता हे. सगळ्या चिंता निवारण झाल्या. आता संतांच्या चिंतासुद्धा मोठ्याच असतात महाराज. आमच्या चिंतासुद्धा असतातच, पण आमच्या चिंता सामान्य आहेत. सामान्याच्या चिंतेचं वर्णन तुकोबारायांनी केले. नित्य उठून या ही चिंता आहे आपली. संतांची चिंता कोणती आहे? देव भेटेल का? देव कृपा करील का? हा महाराज तुकोबारायांची चिंता होती. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा, देव कृपा करील मज काय लाज राखील. सगळ्याला विचारा पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. मोठ्यांचं सगळंच मोठं असतं महाराज. मोठ्यांची आवड मोठी असते, मोठ्यांची चिंता मोठी असते, मोठ्यांचं जगणंही मोठं असतं, सगळंच मोठं असतं. तुकोबारायांची चिंता, ज्ञानोबारायांची चिंता मोठी आहे आणि त्या सगळ्या चिंता महाराज संतांच्या सानिध्यामध्ये तुकोबाराय म्हणतात निवारण झाल्या. जीवन चिंतामुक्त झालं. जीवनामध्ये आता काही राहिलंच नाही, आनंदच आहे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता जीवनामध्ये इच्छा राहिलीच नाही, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि जीवन उरलं महाराज. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती
शेकडो प्रमाण आपल्याला देता येतील. संतांच्या सानिध्यामध्ये जीवन भयमुक्त झालं, निर्भय जीवन झालं आणि जीवनामधल्या चिंता सगळ्या संपल्या. महाराज म्हणतात चिंतामुक्त जीवनाचा आनंद काय असेल महाराजांनाच विचारावं लागेल. महाराज म्हणतात न कर, आता मला कोणताही प्रयत्न करण्याची गरज नाही. आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत पण त्या प्रयत्नाला अजून तरी यश नाही. महाराज म्हणतात आता मला कुठलाही प्रयत्न करण्याची गरज राहिली नाही. म्हणून न करावी हाला चाली निवारली चिंता हे. आणि एवढ्यासाठी मी संतांच्या सानिध्यामध्येच वास्तव्य केलं, मानवून केला वास आणि त्या सुखाची प्राप्ती मला तिथं झाली. आणि ते सुख पुन्हा कल्पांतामध्ये नाश पावत नाही. संसारातलं सुख हे क्षणिक आहे, काही कालापुरतं आहे, मर्यादित आहे. परंतु संतांच्या सानिध्यामध्ये एकदा का सुख प्राप्त झालं का तुकोबारा म्हणतात त्या सुखाला परत नाश नाही. म्हणून म्हणवून केला वास नाही नाश ये ठाई. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात तो या संतांच्या रजकणानं हे त्रिविध तापानं होरपळलेलं शरीर, हे तनू म्हणजे शरीर, तुका म्हणे निवे तनू रजकणू लागता. त्यांच्या रजकणामध्ये एवढी ताकद आहे, इतकी ताकद आहे ते रजकण आपल्या अंगाला लागावे. तुकोबारायण असं वाटतं ह्यात विशेष नाही. तुकोबाराय सांगतात देव त्याची इच्छा करतो. देव काय करतो, त्याची इच्छा करतो आमच्या अंगाला संत चरण राज लागावे म्हणून. देवाने देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे नामयाचे पाटी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. म्हणून ते चरण रज लागावे म्हणून देवाने संतांच्या पाठीमागं जावं. ते संत पुढे चालत गेल्यानंतर त्यांच्या पायाची धूळ उडेल आणि माझ्या अंगाला लागेल अशी देवाने इच्छा करावी. त्यांच्या रजकणामध्ये किती ताकद आहे आपल्या लक्षात येईल. आणि तुकोबारा म्हणतात असे रजकण काय करतात तर तुका म्हणे निवे तनू रजकणू लागता. त्यांचे रजकण अंगाला लागावेत म्हणून मी त्या संतांच्या सानिध्यामध्येच राहिलो. म्हणवून केला वास नाही नाशे ठाई. तुम्ही म्हणाल आज कुठं आहेत संत, तर आज सुद्धा संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबाऱ्यांचे रजकणच आहेत. तुकोबाऱ्यांची गाथा हे तुकोबाऱ्यांचं रजकण आहे. रामायण एकनाथ महाराजांचं रजकण आहे. संतांचं जे जे वाङ्मय आहे ते आजच्या युगामध्ये रजकणच आहे. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण गेल्यानंतर निश्चितपणानं तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला सुद्धा आजही या कलियुगामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तोच एक सुंदर उपक्रम आमच्या आदरणीय परमस्नेही तात्यांनीही तर राबवलेला आहे. आपल्याला कुठंतरी संतांचा सहवास मिळावा, त्या सानिध्यामध्ये संसारातून कुठंतरी आपल्याला त्यांची संगत मिळावी आणि हा उदात्त हेतू ठेवून या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे. असे अनेक उपक्रम प्रत्येक अधिक महिन्याने काही दिवसाचा औचित्य साधून नेहमीच तात्यांचा हा उपक्रम असतो. याचा हेतूच हा आहे की या संसारामध्ये रंजलेल्या गांजलेल्या जीवाला कुठंतरी सुखाची प्राप्ती, कुठंतरी सुखाचा स्रोत मिळावा, हा उपक्रम राबवला जातो. म्हणून असेच हे उपक्रम दिवसेंदिवस तात्यांना राबवण्याकरता भगवंताने उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांना पहिल्यासारखं आणि उत्तम अशा प्रकारचं शरीर उत्तम द्यावं. त्याच्यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होऊन पुन्हा हे धर्माचं काम नेटानं करण्याकरता त्यांना प्रचंड शक्ती द्यावी अशा प्रकारची आपण सर्वांनी भावनायुक्त या ठिकाणी व्यक्त करूया. आणि बरोबर मला वाटते 9 वाजलेले आहेत. तात्यांचं अतिशय कंट्रोल आहे वेळेवरती. तात्यांनी एकदा तर असं घड्याळ लावलं होतं, आता इथं लावलं नाही. त्या घड्याळाच्या खाली एक टीप लिहिली होती, माझा अपमान करू नका. 7 ते 9 कीर्तन होतं आणि महाराजांनी पार 9:15 वाजवले, 9:30. मग दुसऱ्या दिवशी तात्याने ती टीप लिहिली, माझा अपमान करू नका बरं का. आणि काही ठिकाणी पद्धत असते कीर्तन लांबलं तर चोपदार आणि पाया पडायचं बरं का.
म्हणून तात्याचा चोपदार यायच्या अगोदरच मी माऊलीचं भजन घेणार आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवला हरिठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकामाने निवेद तुकामाने निवेद बोला सगळे तुकामाने निवेद तुकामाने निवेद रजा कानू लागता रजा कानू लागता मनावने गेला मनावने मनवूनी केला मनवूनी केला मनवोनी केला वास मनवोनी केला वास मनवोनी केला मनवोनी